जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल की आम्ही आमच्या समर्थाचा म्हणजेच माझ्या लाडक्या भाचीचा पहिला वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा का नाही केला. तर आम्ही असा विचार केला की मोठा वाढदिवस म्हणजे खर्चही मोठा आलाच आणि एवढं सगळं करून बाळाची चिडचिड होणार, तिला त्रास होणार. आणि आमची समर्था नवसाची आई आमच्या दीदीने स्वामींना नवस केला होता की मुलगीच व्हावी म्हणून. स्वामींच्या कृपेने ती आमच्या घरात आली, म्हणूनच आम्ही तिचं नाव समर्था असं ठेवलं आहे. आणि आता तिचा पहिला वाढदिवस स्वामींच्या आशीर्वादाने साजरा करूयात असं आमचं ठरलं आणि आम्ही निघालोय अक्कलकोटला. मनीमाव उठली आमची. कसं बघतय कसं बघतय. आमच्या समर्थाचा हा पहिलाच मोठा प्रवास आहे. झोप काय उडाली नाही आमची. आमच्या लाऊडस्पीकरला कमी आवाजाचं बटन नाही बसवलेलं अजून. तर मंडळी, आम्ही आता पंढरपुरात पोहोचलो आहे. खूपच लेट झालं आहे आम्हाला यायला, त्यामुळे आम्ही आता इथंच मुक्काम करायचं आज असं ठरवलं आहे. आणि इथे भक्तिनिवास गजानन महाराजांचं भक्तिनिवास आहे, तिथे आमची राहायची सोय होत आहे, पण रूम अवेलेबल नाही आहे, म्हणून आम्ही त्यावर जेवणाचा स्वाद घेतो. तिथे पण रांगा आहेत. चला रांगेला थांबायचे आता. खूप वैताग तर आलाय, काय सांगायचं आता. आता हे जेवायला आणायला गेलेत आणि आमच्या बाळाचं बघा काय चाललंय. कुठे कुठे वर चालली आहे. आमचं जेवणाचं ताट आलेलं आहे आणि मस्त जेवण आहे, ते पण 60 रुपयामध्ये. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मंदिराच्या ठिकाणी चप्पल आपली चोरीला तर गेली नाही ना. आहे बाबा, माझी तर चप्पल आहे. ती मस्त झोपली आहे राव. क्यूट ना. माऊ अगं काय करते तू. फायनली आमची रूमची व्यवस्था झालेली आहे. आम्ही रूममध्ये निघालो आहे एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन. रूम पण एकदम मस्त मिळाली आहे, ऐसपैस. आता इथे मस्त मुक्काम करायचा, सकाळी निघायचं. एवढं वैतागून फ्रेश झाल्यानंतर कसलं भारी वाटतं म्हणून काय सांगू. आता झोपणार आहे मस्तपैकी, सकाळी भेटू. गॅलरी आहे हे आम्हाला रात्री माहीतच नव्हतं. सकाळी उठून पाहिलं तर एवढं मस्त वातावरण बाहेर, समोर महाराजांचं मंदिर वगैरे, खरंच मस्त होतं. बाळाला सरप्राईज द्यायचं ठरवलं फुगे फुगून. आपण आमचं बाळ फुगे फुगवायच्या आधीच उठलं होतं. आम्ही त्याला परत बळत झोपवत होतो आणि फुगे फुगून तिला सरप्राईज दिले. बघा तिची खुशी. कसं वाटतंय कसं वाटतंय. हॅपी बर्थडे माऊ. हॅपी बर्थडे. आता आम्ही आवरून निघालो आहे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. गजानन महाराजांचं दर्शन झालं, तिथे जरा फोटोज वगैरे काढले आम्ही आणि आता आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला. आणि फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमच्या समर्थाचं अवभाग्य बघा ना. पंढरपूरच्या रुक्मिणी विठ्ठलाला घातलेला हार आमच्या बाळाला पहिल्या वाढदिवसादिवशी घातला गेला आहे. किती ते नशिबवान असेल आमचं बाळ. पांडुरंगाचं दर्शन झालं, आम्ही निघालो आहे अक्कलकोटच्या प्रवासाला. आम्हाला तर स्वामींचं गाणं लागलं की खूप आनंद होतो. चिंतण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. चिंतण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्तीच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी. स्वामी शक्तीच्या पाठी, वेदनेच्या. आम्ही पोचलो आता अक्कलकोटमध्ये. अवतार तर असं झालं आहे बघा. आणि
फायनली गाभाऱ्याचं दर्शन घ्यायला आम्ही निघालो आहे. असलं भारी वाटतं इथे येऊन, काय सांगू. खरंच सगळं दुःख विसरल्यासारखं झालेलं आहे. आमच्या दीदीने असा नवस केलता की माझी मुलगी जन्मता जेवढ्या वजनाची भरेल तेवढ्या वजनाची चिल्लर मी स्वामींना वाहीन. आणि तोच नवस आज आम्ही आमच्या समर्थाच्या हाताने फेडतोय. इथे येऊन समर्थाचं नशीब बघा, इथली पण आरती तिला भेटली. रात्री जेवलो वगैरे सगळं निवांत, दमलो होतं म्हणून फोन ठेवूनच दिला होता. आणि आज आम्हाला खरं तर बड्डे दिवशी स्वामींचा लूक करायचा होता समर्थाचा, पण काही जमलं नाही प्रवासामुळे, घाईमुळे. म्हणून आम्ही आज परत सकाळी स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. आणि आम्ही आज समर्थाला स्वामींचा वेश घेऊन मंदिरात घेऊन जाणार आहोत. चला तर, आमची समर्था म्हणजे स्वामी रेडी आहेत. आमचे स्वामी कसे दिसत आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आलो आहे आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला. स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो तर तिथे शेजारीच महाराजांचं स्मारकसुद्धा होतं. पण वाईट या गोष्टीचं वाटत होतं की स्वामींचं दर्शन घ्यायला आलेत, मान्य आहे सगळे, पण शेजारीच महाराजांचं स्मारक आहे तरीसुद्धा त्या स्मारकाजवळ कोणी येत नाही पाया पडण्यासाठी. असो, चालू आहे गाभाऱ्याचं दर्शन घ्यायला. संपूर्ण दर्शन झालेलं आहे आणि आमच्या स्वामींना भूक लागली आहे, स्वतः इडली खात आहेत. असा झाला आमच्या समर्थाचा पहिला वाढदिवस साजरा. तर तुम्ही नक्की सांगा, आमचा हा विचार आणि समर्थाचा स्वामींच्या आशीर्वादाने झालेला वाढदिवस तुम्हाला कसा वाटला ते. आणि हा समर्थाचा 5वा वाढदिवस आम्ही खूप मोठा साजरा करणार आहेत, तेव्हा तुम्हाला नक्की बोलू. चला तर मग, स्वामींच्या कृपेने हा प्रवास तर चांगला झाला. आता निघालो आहे आम्ही घरच्या वाटेला. पण तुम्हाला आमच्या समर्थाचा पहिला वाढदिवस कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.